नमस्कार. मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. असं म्हणतात की 6 वर्षाखालील मुलाचे जर काही कारणास्तव निधन झाले तर त्याला दफन केले जाते. कारण अशी मान्यता आहे की लहान मुलांना त्यांच्या शरीराशी मोह नसतो, त्यांच्या तीव्र इच्छा नसतात. पण काही वेळेला लहान मुले लवकर समजूतदार होतात आणि त्यांचा काही इच्छा निर्माण होतात. यामध्ये त्यांची मुंज झाली नसेल आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली नसेल तर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची आत्मा मुंजा या प्रकारात मोडली जाते. मुंजा प्रकार प्रचंड शक्तिशाली असतो असं म्हणतात. तांत्रिक विधी करणारे साधक सांगतात की मुंजा मंदिरामध्ये जाऊनही एखाद्याला झपाटू शकतो, कोणतेही मंत्र उच्चारू शकतो, कारण त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती असते. एकदा झपाटली की तो मृत्यूपर्यंत पाठ सोडत नाही. कधी कधी त्याची बाधा अगदी पुढच्या पिढीलाही होते. मुंजापासून सुटका मिळवण्यासाठी खूपच कमी तांत्रिक विधी आहेत असे काही जाणकार लोक सांगतात. तर प्रसंग माझ्या मामीच्या आईसोबत घडला होता. जेव्हा ती गरोदर होती तेव्हा जे घडलं ते अगदीच अकल्पनीय होतं. मुंजा प्रचलित समाजानुसार भूताचा एक प्रकार. एखाद्या मुलाचा उपनयनापूर्वी मृत्यू झाल्यास म्हणजे त्याची मुंज करण्याची इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे तो मुंजा होतो. मुंजा पिंपळावर राहतो असा समज आहे. असं म्हणतात की 6 वर्षाखालील मुलाचे जर काही कारणास्तव निधन झाले तर त्याला दफन केले जाते. कारण अशी मान्यता आहे की लहान मुलांना त्याच्या शरीराशी मोह नसतो, त्याची तीव्र इच्छा नसतात. पण काही वेळेला लहान मुले लवकर समजूतदार होतात आणि त्यांचा काही इच्छा निर्माण होतात. त्यामध्ये त्यांची मुंज झाली नसेल आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली नसेल तर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची आत्मा मुंजा या प्रकारात मोडली जाते. मुंजा प्रकार प्रचंड शक्तिशाली असतो असं म्हणतात. कथा आणि तांत्रिक विधी करणारे साधक सांगतात की मुंजा मंदिरामध्ये जाऊनही एखाद्याला झपाटू शकतो, कोणतेही मंत्र उच्चारू शकतो, कारण त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती असते. असे म्हटले जाते की एखाद्या पीडिताने त्याच्या निवासस्थानाला त्रास देण्याचा किंवा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर मुंजाला राग येऊ शकतो. मुंजा विशेषतः मुली आणि महिलांना त्रास देतो, अपमानाचा संतापाने बदला घेतो. एकदा झपाटले की तो मृत्यूपर्यंत पाठ सोडत नाही. कधीकधी त्याची बाधा अगदी पुढच्या पिढीलाही होते. त्याचा राग टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मुंजाचे लक्ष वेधून घेणारी कोणतीही क्रिया टाळणे. गावकरी पिंपळाच्या झाडाभोवती चबुतरा किंवा पार बांधायचे आणि त्याच्या भोवती पवित्र धागा बांधायचे. असं म्हणतात की गरोदर बायाने नदी किंवा तलावाकडे जाऊ नये. खास करून मध्यान्ह सुरू असतो तेव्हा मुंजापासून सुटका मिळवणे खूप अवघड असते. मुंजापासून सुटका मिळवण्यासाठी खूपच कमी तांत्रिक विधी आहेत असे काही जाणकार लोक सांगतात. हे दर्शवणारा हा एक अविस्मरणीय भयान अनुभव. पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. घटना बरीच जुनी आहे, कदाचित 80 किंवा 90च्या दशकातील, जी माझ्या मामीच्या आईसोबत घडली होती. तेव्हा माझी मामी लहान होती आणि तिची आई दुसऱ्यांदा गरोदर होती. माझी मामी तिच्या आईला कामात नेहमी मदत करायची. रोज गावातील तलावावर कपडे धुवायला जायची. त्यामुळे तिच्या आईला तेवढे काम कमी व्हायचे. 9वा महिना लागणार होता. मामीची परीक्षाही जवळ आली होती. त्या दिवशी ती शाळेत लवकर गेली आणि तिला कपडे धुवायला जाता आले नाही. म्हणून मग मामीची आई गावातल्या तलावावर कपडे धुवायला गेल्या. दुपारची वेळ होती. सूर्य अगदी डोक्यावर होता. अशा वेळी त्या तलावावर गावातले कोणीही यायचे नाही. त्यांनी घरीसुद्धा काहीच सांगितले नाही. गरोदर अवस्थेत त्या तळपत्या उन्हात त्यांनी सगळे कपडे धुतले. थोडी घेरी येऊ लागली म्हणून जाताना जवळच्या एका पिंपळाच्या झाडाखाली त्या काही वेळ बसल्या. कदाचित खूप थकायला झालं असेल म्हणून त्यांना काही क्षण डोळा लागला. बऱ्याच वेळानंतर जाग आली. तसे अंग जड भासू लागले. थकव्यामुळे तसे वाटत असावे असा विचार करून त्या घरी आल्या. पण घरी आल्यावर अचानक अतिशय विचित्र वागू लागल्या. त्यांचे संपूर्ण हावभाव, वागणे, बोलणे सगळेच पार बदलून गेले. जेवायला बसल्या तर जेवणाचे ताटही भिरकवून दिले. स्वतःला मारून घेऊन इजा पोहोचू लागल्या. विभस्त आवाजात हसू लागल्या. घरातले सगळेच हा प्रकार पाहून बुचकळ्यात पडले. गरोदर असल्यामुळे प्रत्येक हालचाल कृती येणाऱ्या बाळासाठी धोकादायक होती. घरातल्याने तिला पकडून ठेवलं होतं पण त्या त्यांनाही जुमानत नव्हत्या. मग शेजारचे वगैरे असे जवळपास 7-8 त्यांना पकडून होते आणि कसेबसे आटोक्यात आणले.
एव्हाना हा प्रकार सगळ्यांना कळून चुकला होता की त्यांना बाहेरची बाधा झाली आहे. एका मांत्रिकाला बोलवण्यात आले. त्या मांत्रिकाने त्यांना पाहता क्षणीच म्हटले की यांना मुंजाने झपाटले आणि तो सहजासहजी यांना सोडणार नाही, कारण त्याला आता नवीन शरीर हवं आहे. पण मी सगळे उपाय करून पाहीन, असे म्हणून त्यांनी मंत्र उच्चारून सुरू केलं. तसे हळूहळू त्यांच्या अंगातील मुंजा उग्र होऊ लागला. त्यांना जोरात खाली जमिनीवर आपटले तसे त्यांना प्रसूतिकळा सुरू झाल्या. त्या मांत्रिकाने कसे बसे त्या मुंजाला काही वेळासाठी शांत केले. घरातल्या स्त्रियांनी पटकन त्यांना आत नेले आणि तिथेच घरात त्यांची प्रसूती झाली. त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. एक अतिशय वाईट घटना घडली. बाळाला जन्म देत असताना मामीच्या आईने जीव सोडला. पूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. सगळ्यांना वाटलं की त्या मुंजाने त्यांचा बळी घेतला. पण हे सगळं इतक्यावरच थांबणार नव्हतं, कारण तो मुंजा अजून त्यांची पाठ सोडणार नव्हता. त्यांचं दिवस कार्य झालं. नंतर काही दिवसांनी बाळाचं बारसं करण्यात आलं. बाळाचं नाव राजेश ठेवलं गेलं. काही दिवस उलटले. मामीच्या वडिलांनी दुसरे लग्न केले, कारण कितीही झाले तरी 2 मुले, त्यांचा सांभाळ आणि कितीही म्हटले तरी आयुष्यात सोबती हा लागतोच. राजेश जसजसा मोठा होत होता तसतसे त्याच्या वागण्यात बदल होत होता. चांगल्यासाठी नाही तर वाईटाच्या दिशेने. इतर मुलांच्या तुलनेत त्याचे वागणे खूप वेगळे होते, कारण तो वेडसर वागू लागला होता. त्याच्या या अशा वागण्यामुळे त्याला मानसिक रोग तज्ज्ञांकडे नेण्यात आले. त्याची तपासणी झाली. अगदी साधारण मानसिक आजार जसे विसरभोळेपणासुद्धा विसरभोळेपणा, द्विधा मनस्थिती, फोबिया इत्यादी सांगण्यात आले. पण त्याचे मूळ कारण काही वेगळेच होते. जसजसे वय वाढत होते तसतसे त्याचा वेडसरपणा वाढू लागला. त्यामुळेच राजेश कधीच शाळेत जाऊ शकला नाही. घरी कोणतेही सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम, मंगल कार्य व्हायचे तेव्हाच राजेशच्या वागण्यात लक्षणीय बदल व्हायचा. तो अगदी वेड्यासारखे वागायचा. अशाच एके दिवशी घरी पूजा होती. राजेश नेहमीप्रमाणे वेड्यासारखे करू लागला. फरक फक्त इतकाच होता की त्या दिवशी कोणालाच जुमानता नव्हता. आदळापट करू लागला, ओरडू लागला. तेव्हा डॉक्टरांना बोलवण्यात आले. त्याच्यावर उपचार करण्यात आले, पण त्याचा काहीच फरक पडला नाही. त्यावेळी पूजा करायला आलेल्या भटजीने एका बाहेरचे बघणाऱ्या व्यक्तीचे नाव सुचवले. त्यांना बहुतेक कळले होते की हा प्रकार वेगळा दिसतोय. मग त्या बाहेरच बघणाऱ्या माणसाला बोलवण्यात आले. काही वेळानंतर तो व्यक्ती आला. घरात पाय ठेवल्या ठेवल्या त्याने राजेशकडे पाहिले आणि म्हणाला, या मुंजाने झपाटले आणि तो याला कधीच सोडणार नाही. तो मुंजा याला संपवून टाकेल, जीव घेईल आणि मगच त्याला सोडेल. त्या व्यक्तीचा शब्द ना शब्द खरा ठरला. राजेश शेवटच्या श्वासापर्यंत असाच वेड्यासारखा वागत राहिला. तो मरण पावला. राजेशच्या मृत्यूनंतर मुंजाने त्याचं शरीर सोडलं, पण ते घर नाही. कालांतराने माझ्या मामीच्या दुसऱ्या आईला 4 वर्षात 2 मुलं झाली. ती दोघंही मोठी झाल्यावर त्यांची लग्न झाली. पण या सगळ्या काळात ती मुंजा आपले अस्तित्व दाखवत राहिला. घरात रात्री अपरात्री दिसायचा. विशेष म्हणजे तो मामीच्या दोन्ही भाऊजईंना तो दिसत होता. जेव्हा मांत्रिकाला याबद्दल विचारले तेव्हा तो मांत्रिक म्हणाला की या दोघी सुनबाईंना दोघेही भाऊ जिथे काम करतात तिथे पाठवून द्या. त्या मुंजाला आता नवीन शरीर हवंय, म्हणून या दोघीपैकी कोणीतरी एक गरोदर होण्याची वाट बघत आहे तो. आणि अजून एक महत्त्वाचे म्हणजे राजेशचं पिंड दान करून घ्या. घरच्यांनी सांगितल्याप्रमाणे उपाय केला. त्या दोन्ही सुनबाईंना दोन्ही भावासोबत पाठवून दिले आणि राजेशचं व त्या मुंजाचं पिंड दान करण्यात आलं. राजेशचे कपड्यापासून त्याच्या फोटोपर्यंत सर्व वस्तू, त्याच्या सगळ्या आठवणी नदीत वाहून देण्यात आल्या. त्या मुंजाने तब्बल 2 पिढ्यांना त्रास दिला, पण भगवंताची कृपा हे सगळे कुठेतरी येऊन कायमचे थांबले. आता या काळात संपूर्ण कुटुंबाला त्या मुंजाचा काहीच त्रास नाही आहे. ही माझी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि